नमस्कार मंडळी, मनसई फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत रक्षाबंधन स्पेशल पान चॉकलेट. ही रेसिपी एकदम 10 मिनिटात बनेल आणि आपल्या भावाला किंवा बहिणीला देण्यासाठी एक मस्त आयडिया आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पान चॉकलेटसाठी लागणारं साहित्य आहे 2 चमचे गुलकंद, कोणत्याही कंपनीचं तुम्ही घेऊ शकता गुलकंद, 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट, हे मुखवास आहे, आणि हे आहे पोलोची गोळी. ती मी क्रश करून घेतली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पान इसेन्स पण घालू शकता, पण पोलोची गोळी असेल तरी चालेल, ती क्रश करून घ्यायची आहे. आणि हे आहे कलकत्ता पान, ते आपण बारीक करून याच्यात घालायचं. आणि हे आहे चॉकलेट, हे मिल्क चॉकलेट इथे घेतलं आहे मी. हे डबल बॉइलिंगवरती असं मेल्ट करून घ्यायचं आहे. तर मंडळी, अगदी कमी साहित्यात ही रेसिपी बनते आणि खायलाही एकदम मस्त लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे पान कापून घेते मी असं बारीक. आता आपण हे सगळं साहित्य एकत्र मिक्स करून त्याचं एक मिश्रण तयार करूया. गुलकंद घेतलं आहे मी, हे डेसिकेटेड कोकोनट, हे पान आणि मुखवास, आणि क्रश केलेली पोलोची गोळी. अशा प्रकारे आपलं हे मिश्रण तयार झालं आहे की नाही. एकदम इझी आणि अगदी कमी साहित्यात बनतं. हे अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालं आहे. आता की नाही मी काय करणार आहे, माझ्याकडे एक चॉकलेटचा मोल्ड आहे, तो घेणार आहे. त्याच्यामध्ये हे आपलं मेल्ट केलेलं चॉकलेट थोडं टाकणार आहे. तुम्ही मिल्क चॉकलेटही घेऊ शकता, डार्क चॉकलेट पण घेऊ शकता. फक्त हे चॉकलेट बारीक केल्यावरती ना डबल बॉइलिंग करायचं आहे, डायरेक्ट गॅसवर नाही ठेवायचं. हे चॉकलेट मी अर्ध भरलं आहे, ते टॅप करते हलकं. आणि आपलं जे हे पानचं मिश्रण आहे ना, त्यात मी थोडं थोडं फिल करणार आहे.
हे अशा प्रकारे फिल करायचं आहे. हे मिश्रण फिल करून झालं ना की परत एकदा वरून चॉकलेटचं लेअर टाकायचं आहे. हे असं वरून चॉकलेट मी स्प्रेड केलं आहे. एकदा डबल टॅप करूया. थोडं चॉकलेट स्प्रेड होतं बाहेर, ते काही असं एवढं हे वाटून घेऊ नका. आणि आता आपण हे चॉकलेट फ्रीझरमध्ये 10 मिनिटांसाठी सेट व्हायला ठेवूया. आपले चॉकलेट सेट झाले आहेत, तर आपण काढून बघूया कसे वाटत आहेत ते. हे बघा, आहे की नाही मस्त. हे साईड्सच आपण काढू शकतो. आता आपण सगळे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा, आपले 5 चॉकलेट तयार आहेत. आहे की नाही मस्त आणि इझी. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.